हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, सुनीता ताई का? हो ताई, हो हा. बोला. श्री स्वामी समर्थ. हा, ठीक आहे, समजत आहे. ताई, वेळ आहे का? मला अनुभव शेअर करायचा होता. हा, आहे आता, बोला ना. आता हा, फोन केलाय तर थोडक्यात सांगा मात्र. थोडक्यात आहे. बर. आता आहे तेवढं तर सांगावं लागेल ना. हा, बरं सांगा. हं. कुठून बोलताय बर. तुम्ही? मी ना कर्जत तालुक्यातनं बोलते, पण माझं माहेर बोरला आहे, जामखेड तालुक्यात. अच्छा अच्छा. तर माझ्या नाव वडिलांना नाव माझं सांगायचं? ज्ञान सुमन अशोक डोबे. हा हा हा. मागच्या वेळेस पण मी अनुभव शेअर केलता, पण मला काय त्याचं हे झालं नाही परत काय नाही मग. नाही, येतातच आपले ताई अनुभव सगळीकडे. असं का? हा हा हा. आता ते काय झालं, माझ्या वडिलांना पॅरालिसिस झालेला होता 2-2.5 वर्षापूर्वी. बरं. हा मग हा. त्यांची हळूहळू तब्येत थोडी बिघडत गेली. आम्ही दोघी जणी बहिणी, तर 3 भाऊ इथं जायचो यायचो अच्छा बघायचो, अच्छा. पण हे 2-3 महिन्यात त्यांची तब्येत पूर्णच बिघडली होती. अरे अरे अरे. हा हा. हा, मग काय झालं, त्यांना बाजावर असल्यामुळे जखमा झालत्या. अरे जखमा अरे अरे. झाल्या तर मग एक दिवस ते जखमा झाल्यामुळे आम्ही खाली टाकल्यानंतर थोडा त्रास म्हणजे त्यांचं त्याच त्रास जास्तच होत होता त्यांना. अच्छा अच्छा. हा हा हा. मग आता आम्हाला राहायला नसतं, पण शेवटच्या क्षणाला काय कळेना, आम्ही 8 दिवसांनी जायचो, त्यांचं बघायचो, हे करायचं होतं. आईच करायची, माझी सगळी आई गावाकडे होती. आई ग. हा हा हा. मग बहीण येऊन करायची. मग शेवटच्या क्षणाला काय झालं, मी 4-5 दिवस राहिले आणि माझ्या सुनांचं दुखायला लागलं, म्हणून मला पुण्याला यावं लागलं. हा 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 हा. तिथे 2 दिवस राहिले, तिच्या छातीला गाठ सांगितली डॉक्टरने. मग मला ते पण टेन्शन आलं ना. बरं बरं. हो. परत मी स्वामी महाराजांना विनंती केली, स्वामी महाराज नॉर्मल निघून द्या, आता तुम्हीच इथं आम्हाला करविता, तुमच्याशिवाय कुणी नाही आम्हाला. हा हा. आणि 5 पारायण स्वामी चरित्राचे करण, तर ते झालं योग्य, सगळं स्वामींनी केलंय. ते गाठ पण नॉर्मल निघाली, काढली, अरे वा सगळं वा झालं. वा वा वा. हा. हा. स्वामी तसं भरपूर ऐकतात. पण खरंय. माझ्या वडिलांचा शेवट इतका छान झाला ना, स्वामी महाराजांनी इतका छान केलाय ना, काही सांगू तुम्हाला ताई. हो का? हा, आणि मग परत तिथून आल्यावर बहीण म्हणली, अगं तुला बघते तू येऊन जा. मी 2-3 दिवस पुण्याला राहिले, इथं आले, 1 दिवस राहिले, आणि परत भेटायसाठी म्हणून गेले. म्हणलं हा हा. जाऊन या वडिलांकडून. हा हा. तिथे गेले तर त्यांची परिस्थिती पूर्णच बिघडलेली होती. अरे अरे. मग डॉक्टर आणले, डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणले काय नाही, म्हणले हो का, तुमच्या समाधात ते करते इंजेक्शन आहे, हम्म. पण तसं हे काय यांची गॅरंटी नाही. म्हणजे डॉक्टर आम्हाला राहता येणार, जाता येणार, नेमकं काय आहे, काय हम्म. नाही. तर डॉक्टर म्हणजे त्यांचं शरीर पूर्ण बाद झालेलं आहे. अरे. हा, फक्त त्यांचा श्वास चालू आहे म्हणले. पण ते हम्म. काय करायचे, तर एक घातलं की खायचे भरपूर जीव असे. दूध, कुठे पेज, अजून तुम्हाला सांगते असं नारळ पाणी, हे भरपूर खायचे हा आणि हा हा. बोलायचे पण. मग असे करीत करीत 15 दिवस गेले त्याच्यात. ते लय असे ठोठा बोंबलायचे. हा मग मी 2-3 दिवस राहिले आणि परत आले. मग बहीण राहिली 11 दिवस. हा हा. मग ती म्हणली, ताई ते लय आरडते अगं, सारखं बोंबलते. तर मला काय वाटलं काय की, मी म्हणलं अगं, त्यांना ना स्वामींचा अंगारा लाव आणि हम्म. कुलदेवीतेला आपली विनंती करू, आई ती जरी आले नसले, कधी त्यांनी असं काही त्यांच्याकडून चुकलं असलं तर आम्ही करू, त्यांचं सवासणी वगैरे हा घालू, हा हा हा. असं करू. मग तिथून पुढे ते 8 दिवस बोंबलायचे बंद झाले, नुसतं भस्म लावला की. ओ. अजिबात बोंबालेच नाहीत. फक्त इवळायचे, अजून त्रास होते, असं दुखतंय म्हणायचे. हा 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 हा. आणि मग शेवटच्या क्षणाला काय झालं, परत हम्म. नंतर मी गेले, बहीण म्हणजे मला जायची, म्हणजे केळीच्या औषधं मारायची, हा तर हा. ताई तू ये. हम्म. मी गेले तर 2-3 दिवस बरे होते, म्हणजे खाणं पिणं चांगलं होतं. 2-2.5 दिवस परत त्यांना बोलताच येईना ना. हा 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 हा. हा, मग मी भावांना फोन केला, म्हणलं पोरांनी रोज फोन करायचे, ताई कसं आहे, एक पुण्याला असतो आणि एक नगरला असतो, अच्छा. हे हा हा. गावाकडे असतो. हा. तर मी त्यांना सांगायचे, अरे आपाची तब्येत बरोबर नाही, डॉक्टरने गॅरंटी दिली नाही. आणि त्यांना वाटायचं 2-3 वेळेस असंच झालं. हा मग हा. ताई घाबरती, असते बरे. हा हा आणि हा. मग आमचे चुलते म्हणायचे, सुमार उठून बसवे, त्यांचे हाल होते, तर तू कशी करते. तर मग त्या दिवशी आमच्या महारात 11 दिंडे असतात, ती पांडुरंगाला दिंड्या नाहीत का जात. हो 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 हो. हा, मग ते सगळं गाव आपलं ह्याच आहे, काकड्याच आहे. तर म्हणलं अच्छा. अण्णा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पोरं आलेलं नाही तर माझं काही धाडच होईना उठून बसवायला. हा हा. पण म्हणलं आज एवढे लोक उपाशी जाणार म्हणले, आणि मग किती म्हणलं सारे म्हणते बाहेर आता मेला, आणि किती लोकांचा त्यांना शेवटच्या क्षणाला किती तळतळाट लागेल म्हणलं. हा हा आणि हा मी हा काय हा. आजच्या दिवस चुलत्याला म्हणलं, मी काय आजच्या दिवस सुटून बसत नाही, हम्म. पण शुक्रवारी आमच्याकडे ती सवारी असते ना, त्याला तर पुरं येतेनच म्हणलं गुरुवारी. मी म्हणजे दिंडी वाट लावली की, शेवटची दिंडी वाट लावली की त्यांना उठून बसवते. अच्छा. हा हा. मग नंतर
त्यांच्या हातात दक्षिणा दिली. म्हणलं पांडुरंगाची त्या पिटीत टाकलं. आमच्या भावाची तर दिंडी असती ना हो जेवायला. हो 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 हो. तर त्यांनी अख्खं प्रवचन चांगले असे डोळे उघडून ऐकलं. आणि ते ओ. पैसे दिले की ते हात ठेवून ते आपल्या कपाळावर ठेवला हा त्यांनी. हा. त्यांनी आणि असे डोळे बी त्यांचे असे रोज असे असे भोवयाच्यात वर गेलेले असायचे ना. हं. पण ज्यावेळेस ते दिंडी चालले तेव्हा आपली सारखी नजर आली. मी ते बघ ना अक्का. ओ. हा आपण बघ ना डोळे कसे केले तर कसं बघत येतं कसं ऐकत येतं. हं, हं. दिंडी वाटा लावली सगळं झालं. परत मग मी पहाटे रोज त्यांना काय करायचे 4:15ला एकदा दूध पाजायचे हा 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 2-3 हा. चमचे. आई आणि गं. मग हा दिंडी वाटा डॉक्टर सांगतात ना कधी जातील ते घरवासा नाही लक्ष द्या म्हणून. हा हा आणि हा मला तर झोपत नसतं. मी नाहीच ना तिथं. हा. भाऊ जे आहेत तर ते काम करायचे ते झोपायचे. मग बरोबर. आई बी म्हातारी झाली त्याच्यामुळे तिला बी जगणं होत नसतं ना. मग बरोबर. रात्री 2ला हे का पाजायचे मी पाणी आणि 4:15ला नेमाने दूध पाजायचे. आणि हं. परत सकाळ उठल्यावर पाजायचंच. तर हं. मग त्या दिवशी ती दिंडी वाटी लावली. लवकर दिंडी यायची म्हणून मी पहाटेच त्यांना दूध पाजलं होतं. आणि हं. दिंडी म्हणलं आका आपल्याला काय घालायचं लागतं. म्हणलं तो घातलं का काय. म्हणली नाही घातलं. मी दिंडी वाटायला मग तिथं राहिलं त्या महाराजांची पूजा हे करायला त्यातच गेला ना माझा जरा बराच हो वेळ. हो हो हो. आणि मग म्हणले नाही अगं म्हणलं कपाळाचा हात कधी काढला ग. दक्षिणा दिल्यावर त्यांनी कपाळावर हात ठेवला आणि आपल्या हाताने उचलत नव्हते त्यांचे हात पाय शरीर पूर्ण बाद झालतं. अगं बाई. हा हं, हं. तरी त्यांनी ती दक्षिणा दिली की कपाळावर हात ठेवला. म्हणले असते माझ्या कर्मा बघ काय असं काय वाटलं काय हे त्यांना. आई गं. हा हं, हं. मग हे केल्यावर ठेवल्यानंतर परत मग त्यांना दूध पाजलं नारळाचं पाणी पाजलं गुरुवारचा दिवस. आणि हां. मग हा 4 वाजता संध्याकाळी ते पेज पाजायला गेली तर ते घर घर करायला लागली त्यांची नरड्यात. अरे बापरे! हां, हां, हां. आका आजपर्यंत त्यांचं जरा थोडं थोडं घरघरच करतंय गे. ती हां, हां. म्हणली नाही अगं तू काय पण म्हणतीस नाही हं. तसंच होतं ना झोपल्यावर. हां. म्हणलं नाही अगं आका खरंच घरघर होतंय त्यांचं चरित्रच वेगळे. अरे पोट बघ ना बापरे! किती लाक्या मारतंय. हो. हा पण ती तशी म्हणली नाही नाही पेले ते नाही पेल्यावर मग त्या दिवशी योगाने सगळे आमचे ते दोन्ही भाऊ बी आले सगळे जमा झाली गुरुवारी संध्याकाळी. हां, हां, हां. पुण्याचा भाऊ 5 वाजता आला. म्हणलं बघ ना आपाची काय परिस्थिती. आपलं मच्छीदारीने टाकलं होतं हां. दुखाची मालिश हे करायचं होतं आणि त्याच्यात टाकलं होतं. हां. आणि म्हणलं हे काय जातो की बसली तू बसली बाहेर मग मी बसली. म्हणलं नाही रे आपल्या आपाची गॅरंटीच नाही म्हटलं आता काही. हं, हं, म्हणलं हं. अशी कशी काय म्हणते तू हार नाही म्हणलं नाही म्हणलं दरवेळेस सापाला तसंच होते. अरे हं. म्हणलं तवाचं वेगळं होतं आताचं वेगळं होतं. हां, मग हां. ती आला आणि त्यांनी बघितलं होतं ते आमची धाकटी भाऊजीला लगेच म्हणजे बाई खर्च आपाच्यात काहीच नाही राहिलं. तिने ते हो. नगरच्या भाऊजीला फोन केला. हां, हां, म्हणले हां. अहो वहिनी आपाच्यात काहीच नाही पहिले वेगळे ना आता वेगळे. मग ते हां. 7 वाजता तिथंच लागली रडाय आमची भाऊजी. मग हां. तिथं माणसं गोळा झाली की म्हणले कमल रडती काय तर म्हणले आमच्या आपाच काहीच खरं नाही. अरे आणि मग बापरे! तशी हो. म्हणजे निघाले त्यांना इथे 11:30 वाजले यायला आमच्यापाशी. हां, हां, आणि हां. आल्यावर मग आम्हाला म्हणले जेवू नको म्हणजे मी जेवले मी म्हणलं मला लई त्रास होते वाढदिवस मी जागले पण तुम्ही जागा व्हा आज मी झोपते आता म्हणलं. हां, हां, हां. तसं म्हणले दोन्ही भाऊ माझ्या उशाला अशी पायथ्याला बसले तर वडिलांपाशी एक बसलाय. हं. परत म्हणलं सकाळच्याला आपल्याला पहाटे उठून बसवायचे आज काय म्हणते तू उठून बसले चांगलं असतं जीव जातो असं नको अभ्याय लावायचे त्यांना. हां, हां, असं हां. म्हणायचं पण कोणत्या मुलीला वाटतं आपल्या वडिलाला नाही, उठून नाही. बसवा कोणाला असं म्हणजे हो, हेच होतं बरोबर, ना. बरोबर. आणि मग तसं म्हणल्यानंतर मी म्हणलं नको अरे उठून बसवायला आपण पहाटे पहाटे उठून बसू. मग आम्ही सगळ्यांनी दूध पाजले 1 वाटीभर दूध पिले. अरे बापरे! हा 1 वाटीभर दूध पिले. काय सांगा स्वामींचं तुम्हाला त्यांची असं ती घरडा लागला ना, हा हा अशी जी करायला लागली ना आई गं! कमीत कमी 1 किलोमीटर अंतर त्यांचा आवाज जायचा. बापरे! इतकं त्यांच्या त्या घरडा लागला आणि ती पोट ओढायचं. आणि मग आमचा चुलत भाऊ निरमशीला राहतो. त्याला कोणतरी म्हणले की आप्पा गेले म्हणून तो रोजच्या 12 वाजता आला तिथनं. बापरे! आप्पा आप्पा करीत आला. आला तर म्हणलं कोण बोलतंय रे. तर म्हणलं ढिगा. म्हणलं काय रे ढिगा. तर म्हणलं काय नाही तुला सकाळ सांगेल म्हणला. म्हणलं तुला काहीतरी खोटी बातमी कळली असं. हं. तसं म्हणलं मग आम्ही ना सगळेजण बाहेर पटांगणात बसलो तर एक भाऊ आमच्या वडिलांपाशी बसला आणि कॉट टाकली तिथं बसलो आम्ही चुलत भाऊ ती. हां, हां. तिथं बसलो तर आमची सख्खी भाऊजी आली म्हणते ताई आपल्याला त्रास होते काहीतरी करा की बाया काहीतरी बघा की बरं का. हं, हं, तर हं. आमचे चुलत भाऊजाई म्हणते आता म्हणलं काय बघावं गं आता. तर हां. म्हणते म्हणजे माझ्यावर सगळे साठी राहतात ना म्हणजे स्वामींचं मेसेज सगळ्यांना सांगते ते करतात पण. हां, आणि हां. अनुभव प्रचिती येते त्या म्हणतात
सांगते एवढं मोठं देवाचा माणूस आहे आपल्यापाशी हा, आणि आपण काय बघायचे. हा, हा, आणि ताई काय सांगू माझ्या पूर्ण भावना जागृत झाल्या आणि झाल्या. हा. खरंच बाई आपल्या जवळ एवढे देवांनी स्वामींनी दिले आणि आपण कशाला वाटलं पैसे नुसता भस्म लावतो तर तारक मंत्राचं पाणी पाजतो तर हे करू असं मला वेगळीच माझ्या भावना जागृत झाल्या. हा, आणि मग रातचे 1:45 वाजले होते. हा. मग तिथनं उठले मी आणि उठले आणि स्वामींना विनंती केली, स्वामी महाराज म्हणलं कुणाला वाटते आपली वडील जावात म्हणून कोणत्याच मुलीला वाटत नाही. नाही वाटत पण खरंय. तुम्ही मला नीट तरी करा नाही तर माझ्या वडिलाचा त्रास तुम्ही कमी करा, जे जे वाटेल तुम्ही करा. तुम्ही बरोबर. हाल काय आम्हाला दिखवत नाहीत म्हणजे स्वामी महाराज तुम्हाला जे करायचं असेल ते करा. हम्म, आणि मग मोबाईल चालू केला त्याच्यावर तुम्हाला सांगते कालभैरव अष्टक लावलं आणि हम्म. त्याचं एक टाळू एक हात ठेवला आणि छत्री अरे एक वा. हात ठेवला आणि श्री स्वामी समर्थ जप चालू केले. अरे ताई वा. काय सांगू अर्ध्या तासाच्या त्यांचं जे ते सगळं होतं ना ते पूर्ण बंद झालं ते आवाज येणं. वा. असं धाप टाकणं इतके शांत जणू झोपी गेले तर. अरे आणि मी बापरे. लगेच आमच्या भावजायांना उठवलं म्हणलं उर्माला एकीचं नाव उर्मिला आणि एकीचं नाव राजू म्हणलं पूर्ण बाहेर या ना आपले किती शांत झालेत बघा ना म्हणलं. त्या म्हणतात खरंच बाई किती स्वामींच्या ताकद आहे नामस्मरणात मध्येच ताकद आहे हा, किती हा. आपण स्वतः आपा किती शांत झाले तर. अरे वा. माझे वडील शांत झाल्यामुळे मला ना मी झोपलेच नाही ताई. आई ग. मी 1:45 वाजल्यापासून मी इतके मोठ्याने जप चालू केले का नाही श्री स्वामी समर्थ जसं ते शांत होते तसं मला आनंद होत गेला आणि हा, मला हा. काहीच समजत नव्हतं मी हळूच बी म्हणत नव्हते स्वामींनी मला ताकद दिली दिली. ओ. किती जवळ तुम्हाला सांगते 3:30 वाजले मी कालभैरव अष्टक 4-5 वेळा लावलं विष्णू ओ. सहस्रनाम लावलं आणि अरे. शेवट 11 अध्याय लावला ह्याचा शिवलेल्या अमृताचा ओ. आणि त्यांच्या कानाला मोबाईल आणि जप चालू माझे सारखे असे त्यांच्या बापरे. छातीवर एक हात आणि टाळूवर एक हात. ओ. आणि मग मोबाईल मध्ये ते संपत आलं ना माझा तोंडपाठ असल्यावानीच 11 अध्याय शिवलेला हो, अमृतचा हो, हो, हो. संपत आले हो मी म्हणलं आता टाइम बी होत आला त्यांचं ना नाक थोडं मोठं मोठं व्हायला लागलं बरं का हनुमानाचं कसं नाक होतं तसं हा. त्यांचं मोठं व्हायला लागलं आणि ते अरे. हनुमानाची सेवा करीत होते. ओ. आणि तुम्हाला सांगते ते ओल्या पडद्याने हनुमानाला जायचे मग मी हनुमानला बी संध्याकाळी गेली दिंडी आली त्या दिवशी हा, हा. म्हणलं मारुतीऱ्या माझ्या वडिलांना का मग तुम्ही तिष्ठाला तुमची इतके दिवस सेवा केली आणि का मग माझ्या वडिलांचे एवढे हाल व्हायला लागले तर काहीतरी मार्ग दाखवा ना म्हणलं तुम्ही. बरोबर. हा तिथं बी मी विनंती करून आलते आई मारुतीला ग. हा. आणि मग तिथनं आल्यावर तुम्हाला सांगते हम्म. 11 वाद्य संपत आलं म्हणलं आई का उलग म्हणलं का ग तर म्हणलं अगं आपल्याला दूध पाजू म्हणलं आणि थोडं बघू बरं गोष्टीत का कसं तर म्हणलं नाक मोठं वाटतं तर आई म्हणते नाही देत तुला कसं काय वेगळे वेगळे दिसतंय काय की म्हणलं मला दिसतंय बा तू काही नाही म्हणलं मला दिसतंय चागं म्हणलं. आणि मग आई दूध गरम करून आणलंच तुम्हाला सांगते 2.5 वाट्या दूध पिले बरं का. अरे बापरे. हा 2.5 वाट्या दूध एकदम शांत झालेलं माणूस 2.5 वाट्या दूध पिले. बाई ग. संध्याकाळी ती एक मोठी वाटी सगळ्यांनी चमचे हो, चमचे हो, सोडली हो, हो, हो. आणि ते 2.5 वाट्या दूध पिल्यावर मग म्हणलं का आता पोरांना उठव आपण उठून बसू तर म्हणते काकाला बी उठू का तर म्हणलं अगं उठूला केली की जीव जात असतो का गं म्हणलं तर असं कसं काय म्हणते फक्त बोलले म्हणलं पोरं 3:30 वाजलेत म्हणलं आता. आणि मग तुम्हाला 2 वया लगेच पोरी उठल्या माझा भाऊ उठला दोन्ही भाऊ ते सगळे आलेले होते ना हो, हो. आम्ही सगळे एकाच घरात झोपलेलो थोरला थोरली तिथं नुसतं रस्ता मध्ये थोडासा हा, 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 हा. त्यांच्या तिथं तर म्हणले काकाला त्यांना उठू का बास सगळे म्हणजे तुम्हीच राहिले त्या दिवशी योगाने बघा ना त्यांचं नशीब तरी बापरे. सगळे जमा झालेले. हो. आणि तर म्हणलं आजारलं त्याला उठीच येईन परत पण म्हणलं आपण ना एवढ्या ह्यांना तर उठ्या म्हणलं पोरांना हा, हा. पाजलं तुम्हाला सांगते 2 वया राहिल्या होत्या तर मला कसं वाटलं एवढ्या 2 वया पूर्ण होऊन द्याव्यात. हा, हा. तर काय केलं माझ्या वडिलांनी कधी न हात उचलणारा त्यांचा हात पाय उचलत नव्हता 8 दिवस. नाही. एक दिवस ते बामणाला पूर्ण फक्त हृदय चालू होतं त्यांचं हात पाय पूर्ण बंद होतं काहीच कळत नव्हतं त्यांना. अरे बापरे. हा तर त्यांनी मी खालाकडच्या उजव्या साईडने बसले होते पूर्वीकडून आणि माझे भाऊ आई पायते उत्तर दिशेला बसली होती आणि भाऊ असं पश्चिम दिशेला चौकोन बसलेलं होतं. तर त्यांनी ओवी संपत आली की ते उजवा हात उचलला नुसता असा मांडीवर तुम्हाला सांगते लेने 4 बोट उचलला आणि तेच मांडीवर परत उजवा हात ठेवला त्यांनी. बापरे. हा उजवा हात ठेवला आणि असं डोळे उघडले आपल्यासारखे चौकून बघितलं आणि गप्पून डोळे झाकले. डोळे झाकले तुम्हाला सांगते हात खोडला नाही पाय खोडलं नाही अजिबात नाही इतका शांत रीती त्यांचा जीव गेला ना असं
सुद्धा मला कस तरी वाटते. आणि मग ते बघ. आजी बघून ते आरड्या लागले, पण जीव गेल्यावर सुद्धा थोडे वेळ दुडदुडी उडते बघा, थोडे ओठ हालतेत, हृदय हलतं. आणि माझं हो. ते चालूच जपताच तरी बी हा. मोबाईल त्यांच्या कानाला. आणि शेवटची ओळी संपली की त्यांनी डोळे झाकले आणि ते आरड्या लागले. म्हणले आप्पा गेलं. तर ते दुडदुडी उडत होतं, मी नुसतं त्यांना असं हाताने हे केलं. आणि हा. मग तुम्हाला सांगते, असं शांत झाल्यावर त्यांचं सगळं शरीर जेव्हा थंड झालं ना, हा. तेव्हा मग डोळे झाकले, तोंडाला हात लावला, आणि मग मी आरडायला लागले. आई ग. आणि मग मला वाटलं माझ्या स्वामींनी वाटलं तर शेवट चांगला केला. पण केलं शेवट खरं. झालं काय, पहिल्या दिवशी मौत झाली का, मौत झाली आणि दुसऱ्या दिवशी सावरून आलोत. तर हा. माझ्या भावाची मुलगी 3 वर्षाची, हा. हा. 3-4 वर्षाची असेल बघा. हा. पण तिला पण मी स्वामी सेवा दिलेली, ते तर करतात स्वामी सेवा. हा. सगळेच करते. तर त्यांना स्वामी पण प्रसन्न झाले, स्वतः स्वामी त्यांच्या घरात आले. तर ओ. हा, सोनाराने त्यांना चैन केली त्यांनी, साईबाबाचं नाणं म्हणून दिलं. तर ते साईबाबाचं न निघता स्वामी महाराजांचं चांदीचं नाणं निघलंय. ओ. हा, स्वामी त्यांच्या घरात आले ते स्वतः होऊन. लय भाऊ माझा पेत होता, ते दारू सोडली, म्हणजे वेगळं सगळं बदलून गेलेलं आहे त्यांचं. बघा. हा, किती लय छान. व्यसन करीत होता, लय त्याला बी स्वामींनी प्रचिती चांगली दिलेली. अरे वा. आणि मग ती मुलगी संध्याकाळी झोपली, आणि वाढले त्या दिवशी नाही बरं का, सावरले त्या दिवशी. हो. आणि हो. सकाळ सकाळ उठली आणि म्हणती, "अरे पप्पा, तुम्हाला सांगू का?" म्हणतात, "काय रो?" "अरे, आपल्या आपले आप्पा कुठे गेले?" तुम्हाला आधी काय म्हणायची, "आप्पा कधी दिसणार नाहीत, आप्पा देवा घरी गेले, आप्पा ढगाआड गेले," असे म्हणायची बरं का ती 2 दिवस. हा. पण सावरून रक्षा टाकून आले त्या रात्रीच्याला, सकाळची कारी हातरुणातनं उठली, तिला स्वप्न पडलं. ती काय म्हणती, "पप्पा, तुम्हाला सांगू का, आपले आप्पा कुठे गेले?" तर म्हणतात, "कुठे ग बाई?" म्हणते, "अहो, स्वामी आलते, आणि हा. स्वामींनी आप्पाच्या हाताला धरले आणि आप्पाला घेऊन गेले." तर ती ओ. मुलगी 4 वर्षाची असं सांगायला लागली. इतका आनंद झाला, म्हणलं स्वामी आई महाराज, ग. इतकं इतकं समाधान वाटलं की विचारायची सोय नाही. म्हणजे इतका आनंद झाला. खरंच स्वामी महाराज, म्हणलं तुम्ही माझ्या वडिलांना मोक्षाला नेलं ना, हाताला धरून नेलं. मी म्हणलं, मी आई इतकी ग. स्वामींना विनंती केली, स्वामी महाराज माझ्या हातून पाप झाले, माझ्या वडिलांचं का पुण्य झाले मला काही माहिती नाही, पण शेवटचा क्षण माझ्या वडिलांचा चांगला करा, चांगला त्यांना गेला. मोक्षाला न्या म्हणून. माझे वडील होते पण खूप चांगले, तसे समाजासाठी लय केलं त्यांनी. हो का. लय केलं समाजासाठी, म्हणजे लय पार पुण्याहून सुद्धा मागायचे. माझे पाय अजून रडत येतात, आप्पा कुरकुर येऊन रडत येतात. बापरे. माणूस तर इतकं होतं, मला तिला सांगायची सोय नाही. आणि तशी म्हणजे रडू नका ताई, आता चांगलं झालं ना त्यांचं, रडू नका. संध्याकाळी बाजावर बसली, आणि ती पूर्वी इतकं बोलायला लागली स्वामींसाठी, तुम्हाला काय सांगू. स्वामी कृपाळू, स्वामी दयाळू, स्वामी मायाळू, मला माहित नव्हतं. मी आधी दुसऱ्या देवांची सेवा केली, मी स्वामी महाराजांना कधी सोडणार नाही. इतकं बोलायला लागली ती पोरगी 4-5 वर्षाची. इतकं बोलायला, मी तिच्याकडे बघतच राहिले नुसती. तर मला म्हणते, "आत्या, आत्या, तुम्ही का हो काहीच बोलणार?" "बाई," म्हणलं, "मला इतक्या दिवसात न बोलता ना, तू एवढं बोललीस." म्हणलं, "आणि मी काय बोललो ग चिमणे तुझ्यापाशी?" म्हणलं, "तू किती बोलते स्वामींविषयी." म्हणलं, "तुला स्वामींचा किती, मी कधीच स्वामींना सोडणार नाही." आणि तिचं तर तुम्हाला सांगते, हे मृत्युंजय मंत्र पाठ आहे. अजून ओ. हा, ते पोरीचं सगळं सगळं म्हणते, सारखं श्री स्वामी समर्थांचा जप करते. आणि तेव्हा स्वामींनी तिच्या तोंडून ओढून घेतले सगळं. आणि ओ. मी बघितलं, म्हणते आप्पा. आमचा भाऊ म्हणतो, "तुला कसं काय माहिती?" "मी स्वतः बघितलं," म्हणली. स्वामी पुढे चालले होते ना, आप्पाला हाताला धरलं होतं. मग माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस आप्पाने हात उचलला होता माझ्या वडिलांनी उजव्या मांडीवरचा, ते स्वामीच्या हातात द्यायलाच उचलला होता. हो ग बाई. हो हो शेवट हो. अध्याय संपला की तुम्हाला सांगते, त्यांनी प्राण सोडला. बापरे. 11वा अध्याय, शेवटची ओवी संपली की प्राण सोडला. आणि एक ओवी आहे ना चालू, हं. एकच ओवी राहिली होती, त्यावेळेस त्यांनी असा हात उचलला, ते उजवा हात. हो. बापरे, रडू नका असं ताई. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा चांगलं झालं, शेवट चांगलं झाला. झालं त्यांचा त्याचं. गुरु पौर्णिमे दिवशी 10वा आला बर का, हो ना. चतुर्थी दिवशी 13वा आला हो. त्यांचा. आणि आमचे जवळजवळ लहान मोठं आमचं कुटुंब, म्हणजे 3 भाऊ 5 बहिणी, तसे चुलते हं. मालते तर 200-250 येतं. हं. पण याच्यात एक मुलगा कुठे शिकायला गेला, एक मुलाची कुठं परीक्षा चालली, एखाद्या सुनाला अडचण आहे, एखाद्या नातीला सगळ्यांचं अडचण आहे. व्यवस्थित आहे ना ताई? हा, सगळ्यांचं व्यवस्थित आहे ना एकदम? सगळ्यांचं व्यवस्थित. आता ह्या बस संसारात स्वामींची थोडेफार कृपा झटके आहे. झटके असतात, नाही, खूप असते तर. छान ताई, मी शेअर करते. हा. बरं, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई.